गेल्या 6 दिवसांपासून कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी कोळी बांधवांचे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे। या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आमदार सुभाष देशमुख गेले असता कोळी बांधवांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर सुभाष देशमुख यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या धाडस संस्थेच्या माध्यमातून मागील 6 दिवसांपासून कोळी समाजाचे आमरण उपोषण सोलापुरात सुरू आहे। कोळी समाजातील बांधवांना एसटीचे दाखले दिले जात नसल्याने आमरण उपोषण सुरू आहे। यावेळी कोळी समाजातील एका महिलेने सुभाष देशमुख यांच्या गाडीपर्यंत जात त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय। शरद कोळी यांनी देखील समाजाच्या मागण्या सुभाष देशमुख यांच्या समोर मांडल्या। सोलापूर येथे आदिवासी कोळी जमातीचं आमरण उपोषण चालू आहे। त्या 5 उपोषणकर्त्यापैकी 2 उपोषणकर्त्याची प्रकृती अत्यंत खालावली आहे। त्या ठिकाणी एकाचं नाव आहे अभिमान गट्टे, एकाचं नाव आहे सूरज खडाखडे। यांची प्रकृती गंभीर झालेली आहे। शासनाने अजून याची दखल घेतलेली नाही। शासनाच्या आपल्या माध्यमातून शासनाला इशारा देऊ इच्छितो, उपोषणकर्त्याच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही। याला जबाबदार सरकार राहील, आम्ही राहणार नाही। महाराष्ट्रात सध्या कोळी समाज कान्याकोपऱ्यातून आंदोलनात दाखल होतोय। भेट देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी याच्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे। या ठिकाणी भाजपचे आमदार सुभाष देशमुख आले होते, परंतु सुभाष देशमुखला इथल्या आंदोलन स्थळावर असलेल्या कोळी समाज बांधवाच्या कार्यकर्त्यांनी घेरावा घातला। सुभाष देशमुखला अक्षरशः आमचं म्हणणं देखील ऐकून घ्यायला व्यवस्थित वेळ नव्हता। उलट ते आम्हाला प्रश्न विचारत होते असं तसं म्हणून। परंतु सुभाष देशमुखला आम्ही सांगितलेलं आहे, तुमचा कोरडा पाठिंबा आम्हाला नको। जर का पाठिंबा द्यायचा असेल तर लेखी स्वरूपात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र द्या आणि तात्काळ सुलभ पद्धतीने कुठलीही जाचकाट न लावता महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवाला एसटीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि व्हॅलिडिटी झाली पाहिजे। यासाठी आपण प्रयत्न करा आणि याचा GR तात्काळ काढा हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि कोरडा पाठिंबा आम्हाला नको आहे।